लातूरमध्ये प्रताप सरनाईक यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगे यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या। जरांगेंच्या भावना उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर प्रताप सरनाईक यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा देखील केलेली आहे। ते त्यांचं आंदोलन आहे, मुंबईला त्यांना यायचं आहे, तर त्यांनी त्यांची भावना माझ्या समोर व्यक्त केली। ती भावना मी मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या कानावर घालील आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा निघाला 29 तारखेच्या तर मी सुद्धा त्याबद्दल मला समाधान वाटेल। बघा, चर्चेत सगळे तोडगे निघत असतात। आजही जरांगे पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यातील बहुतेक मागण्या मान्यही झालेल्या आहेत, काही मागण्या बाकी आहेत। निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं। फक्त चर्चा होणं गरजेचं आहे। आरक्षण विषयावर त्यांनी सुरुवात केली बोलायला, मग आपण आपलं मत मात्र त्यांना सांगितलं। आता ते क्लिअर होणं पण गरजेचं होतं। त्यांचा जर कालच दौरा पडलाय की लातूरला मी दौऱ्यात येतं, तिथं जाऊन भेटायचं, म्हणजे ते मुंबईहून लातूरला आले आणि आता लातूरहून ते पुढं जाणार कुठं माहीत नाही। तर ते क्लिअर मलाच कळालं नाही की ते नेमके सरकारच्या वतीनं आले की ते स्वतःहून चर्चा करायला आलेत। पण चर्चा आरक्षणावर झाली आहे खरं आहे आणि मी माझी बाजू पक्की सांगितली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।